काय करते बघ? आज स्कूलला जायचं नाही का? नाही व, आज सुट्टी आहे ना मला. आज कशाची सुट्टी आहे? काय नाही व, ते टीचर लोकांची ट्रेनिंग सुरू आहे, त्याकरता सुट्टी दिली आहे. हाव काय? काल दिवसभर टीव्ही पाहणार आहे? हा व, बघतो आता बिग बॉस. संपलं होते तर हिंदी बिग बॉस. नाही व, आता मराठी बिग बॉस सुरू होणार आहे ना, त्याचं कधी लागते काय लागते ते दाखवून राहिले ना आता. बस तू तर सिरियल पाहू दे, बिग बॉस पाहू दे, नाही दुसरं काही नाही आहे ना. पाहायचं असते, जे घ्यायचं आहे ते घ्यायचं त्याच्यातून, जे नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं. हा व, बरोबर आहे ते. मला सिरियल पाहायला आवडते, पण काय करू आता? आता काय माहिती बाई, सासरी भेटते की नाही, तर आहे माझ्या सासरी टीव्ही की नाही काय माहिती. असं ना, आता घरच चांगला आहे तर टीव्ही राहणार नाही का त्या सासरी? पण मी कसं पाहिजे माझ्या सासरी टीव्ही नाही काय एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर. जिजूला सांगजो एक बेडरूम मध्ये टीव्ही लावून घ्या म्हणून. नाही तर तुला मोबाईल तर दिलाच आहे, मस्त मोबाईल मध्ये 5 जण. हा बरोबर आहे, मोबाईल मध्ये 5 जाईल. जिजाजीला सांगजो 5Gचा नेट टाकून द्या म्हणून रिचार्ज, मग दिवसभर पाय. हा तसंच करत जाईल नाही काय. हाव ना, तसंच करत जाजो. तुला हे सगळं माहिती आहे नाही हो? मग आता तू घरी गेल्यावर आईला सांगतो मला एक मोबाईल घेऊन दे. हा शाने, तुला तर तेवढा मोबाईलच पाहिजे ना. पाहिजे ना, आता मी आता 11वी चालली जाईन तर मला मोबाईल पाहिजे काय? हा बरोबर आहे ना तुझं. ठीक आहे, आईला सांगन मी तिला मोबाईल घेऊन दे. तूच घेऊन दे ना, माझे पैसे आहे का? आता लग्नात येणार का तुला खाऊचे पैसे, त्याचा घेऊन देजो. ठीक आहे, मग त्या बड्डेला घेऊन देतो. खरंच का? माझ्या बड्डेला घेऊन देतो का? हा त्या बड्डे ना आता घेऊन देत. पाहिजे घेऊन देजो मला. हा घेऊन देतो त्या बड्डेला. मग तुला माहिती आहे ना बड्डे कधी येतं? हाव ना 10 जानेवारीला त्या बड्डे ना. घेऊन देतो तुला मोबाईल, कशाला टेन्शन घेतो. पण तू पैसे कुठून आणशील? जाऊ दे, त्या जिजूला मागू मोबाईल. काय बोलली? जिजूला मागशील? हा, तुला घेऊन देतील ते. तू लाडाची साडी आहे त्यांच्या. काही नको बोलू, खरं बोलते मी आता. तू मजाक नको करू तर. मला कशाला घेऊन देतील? घेऊन देते पाय, तुला घेऊन देते की नाही मोबाईल. काही नको मागू, अजून ते लग्न झालेलं नाहीये. जिजू काय म्हणा, हे मागतच राहते म्हणून काही ना काही. नाही ना मी अजून काहीच नाही मागितलं त्यांना. घेऊन देतील तुला एक मोबाईल. म्हणजे तू जिजूला बोलत आहे बाय बड्डेले? नाही पहिलेच ते घेऊन येतील मोबाईल, तू टेन्शन नको घेऊ. तर खरंच का जिजू चांगले आहे का काय माहित बाई. आता लावतो का जिजूला फोन? नाही मी काही लावत नाही फोन. काय बाई, आता तुला माझ्या बड्डेला घेऊन देणार म्हणजे घेऊन देणार मोबाईल. आता तू काही कर. ठीक आहे ना घेऊन देतो ना. तू काहीच नाही मागितलं एवढ्या वर्षापासून, आता मोबाईलच मागते फक्त, तर घेऊन देईन. ठीक आहे, घेऊन दे बाई. मग जाय तर आपल्याकडे चहा बनवून. नाही ना, तूच बनव ना. आता मी घरी चालली जाईन तर मग कोण बनवत जाईन चहा? तर जाय बनवतो चहा. ठीक आहे बिचारे, बनवतो. अशी आहे मित्रांनो माझी छोटी बहीण. आता इले बोलले तर खरं, इले मोबाईल घेऊन देईन. आता आम्ही योगेशजीले कसं म्हणून, मग तुला टेन्शन येते म्हणून पाहिजे मी त्यांना इथं बड्डे येते, इले मोबाईल घेऊन द्या. आणि त्यांनी जर म्हटलं की तू याच मोबाईल घेऊन दे तर मी देऊन देईन. आता पाहू काय म्हणते. हे तर काय झालं का बसली? काय नाही बाई, बसले होते टीव्ही पहा. आणि ते कुठं गेली रूपा? काही नाही बाई, ते गेली चहा बनवायला. काय बोलली? चहा बनवायला गेली ते? हा बाई, ते गेली चहा बनवायला. काही बोल नको, ते कधी पाणी घेत नाही हाताने, आता चहा बनवून जाते. आई गेली, ते खरंच गेली चहा बनवायला. आई जो तिला काही येत नाही तर चहा बनवता येते बाई तिले. ते व्हिडिओ बनवून पाहते आणि बनवते बरोबर तसा चहा. हा तशी त्याला विचार आहे. हा आई तिला आता हळूहळू कामं शिकत जाय ना, मग मी गेल्यावर टेन्शन येणार तुले. हा बरोबर आहे. मामा येतो म्हणाला होता, आलाच नाही अजून. हाव का बाई? येईन ना मग. घेवा आई तू पण चहा. पाहिजे बिचारे, साखर गिकर टाकली की नाही काय माहिती. टाकली ना आई चहा साखर. बनवते ना बाई ते चांगली. हा मस्त बनवली. हा मस्त बनवली. या ना मामा, बसा ना. बापरे, आला काय भाऊ? बस ना. जवाई कुठे गेले? काही नाही रे, शेतात गेले ते. हाव काय, आलेच नाही अजून? येते उशिरा होते कधी कधी, येते थोड्या एक वेळानं. हाव काय, मला वाटलं आले असं. नाही रे, मी तुले त्याच्या कथाच बोलवलं की ते कपडे गिपडे कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते सगळं ठरवायला लागणार का आता? हा बाई, ते सगळ्या गोष्टी तर ठरवा लागेल ना. मंगल कार्यालय झालं, पत्रिका झाली, आणि कपडे कसे घ्यायचे, काय घ्यायचे. तर मी काय म्हणत होती, ते पोरावाल्याला बोलवा लागन, नाही तर आपल्याला बोलवते काय, तर मग ते पाहा लागन ना. ठीक आहे ना, भाऊजी आल्यावर सगळं बोलू आपण आणि मग ठरवून घेऊ काय म्हणते. तर पोरावाल्याच्या घरी फोन लावून घेऊ की या बा आपण सगळं ठरवून घेतो. हो ना, एक दिवस चालला ना आता, मग किती दिवस राहिले? 1 महिना तर राहील मग. हा बाई, बरोबर आहे ना. मी काय म्हणत होती, 1,000 लाखाची मदत करशील काय लग्नासाठी? ठीक आहे ना, करून देईन. हो ना, मग पीक आल्यावर देऊन देतो पैसे. ठीक आहे ना बाई, देऊन देईन, मदत करून टाकन. मी काय म्हणतो, 50,000 रुपये देऊन देतो मी. मी काही कपडे लत्ते घेत बसत नाही. नाही रे, एवढे कशाला देतो, राहू दे ना. नाही तुझ्या घरी पहिलंच तर लग्न आहे, देऊ दे मले. आणि तुझी कंडिशन काही आहे नाही एवढी. नाही रे, नको देऊ ना, कशाला देतो एवढे. जाऊ दे ना. बहीण भाच्याला लावलं तर काही कमी होत नाही. ते तर आहे, पण राहू दे ना, तू ये कोणतं एवढे आहे. नाही तुनं काही शेती किती हक्क गिक्क काही घेतला नाही तुया. आणि करू दे ना, आता मी करतोय तो. ते मला घेऊशानी वाटला म्हणून मी घेतला. नाही बाई, राहू दे ना, करू दे मले. आणि तू दिवाळी दसरा येले त्याला येत नाही काही नाही. नाही रे, आता काही काही वाटत नाही आता यायचं आणि जायचं. नाही तुनं तुझ्या हक्कही घेतला नाही ना. लोक किती घेते, एवढी जागेसाठी भांडतेत लोक. जाऊ दे ना, भांडण्यापेक्षा नाही भाग घेतला तरी परवडते ना भाऊ. देवाच्या दयानं मला दिलाय, त्यातच मी खुशी मानतो. ते तर आहे बाई. मला फक्त सुख समाधान पाहिजे भाऊ. मला काही प्रॉपर्टीचं लालूच नाही आहे. तिने घेतलंच ना आता त्या लहान बहीणनं. जाऊ दे, तिला पाहिजे होता म्हणून तिने घेतला.
आता तर येतही नाही बापा ते. जाऊ दे, माझ्या घरी कोणती येते ते. मी ना काय केलं बरं तिले. तिनं घेतलं तर मी तिला नाही म्हटलं की नको घेऊ. तिची जीवार आली की तू नाही घ्यायला पाहिजे होता. हा तिची ते जीवार आली ना की तू नाही घ्यायला पाहिजे होता. पण मी म्हटलं ना बाई तुले की तू ही हक्क घेऊन घे, तर तू घेतला नाही. तुले मी एक वेळा म्हटलं ना की मला नाही पाहिजे. तर तुला मी हक्कानं मागतोय ना की मला एक पैशाची मदत करजो म्हणून. हा हो बाई बरोबर आहे तुझं. आणि मी हे बी आमचं पीक आलं की तू हे देऊन देऊ पैसे. मागले का बाई तुले? नाही रे, तू हे बी लेकरं बाय आहे ना, ते लागते खर्च. हा लागते तर काय झालं त्याच्यात? तू हे भाऊजी आले की बोलून घे तू सगळ्या गोष्टी. काय करायचं काय नाही तर पत्रिका गित्रिका छापा लागल, सगळं काही करणं आहे, कसं करते काय करते ते. त्या लोकायला बी एक दिवशी बोलून सगळं बोलून घ्या तुम्ही मस्त. हा हो बाई ठीक आहे ना, बोलून घेतो आम्ही. अजून सांग काय म्हणते जवाई? काही नाही म्हणत मामा, चांगलं आहे सगळं. हो काय येतो फोन घेईन? हा कधी कधी येते. हो काय चांगली गोष्ट आहे. ती रुपा काय म्हणते? काही नाही मामा, मस्त आहे. चाल ना घरी, कधी चालतं? नाही हो मामा, स्कूल आहे ना मी नाही आत. हो बाई तू निवास स्कूलमध्येच जात राह आणि एक नंबर घेत राह. काय करता मामा? बापरे आपल्याकडे तर पाहुणे येऊन बसले. हा बा या म्हटलं. चांगलं झालं ना आले तर. लय उशीर केला आज. उशीर काय ले रोजचाच टायमिंग आहे. जरा लेटच येतो ना, नाही तर बायका शेंगा तोडून घेऊन जाते. तर तू चांगली भरली आहे ना. हा बरोबर आहे ना. लोक आपल्या शेतातलं नाही नेत, दुसऱ्याच्या शेतातलं नेते. ते तर आहेच, आता काय करा. त्यात संत्र्याचा बारी आलाय चांगला. हाव काय चांगलं येत असं ह्या वर्षी पिकतं. आता कसं आहे ते हातात येवर आहे. जेव्हा पीक येते तेव्हा गाडी भरल्या जाते, तेव्हा आपल्या हातातलं असते ते. गाडी भरत नाही तिथपर्यंत किती आलं काय आणि काही आलं काय, काही फायदा नसतो. हा ते तर आहे. तुमचं काय म्हणते पार्टीचं काय सुरू आहे सध्या? आहे ना बा, चालू आहे सध्या प्रचार. चांगलं आहे तुमचं. काम करा नाही करा पगार भेटते. अरे बा करा लागते ना, असाच थोडी पगार मिळते. चहा घ्या नाही केली काय? केली ना केली. मी चहा नाही घेत ना, तुम्हाला तर माहित आहे. अरे दूध नाही केलं का मग? नाही ना, दूधही सोडलं आता शुगरच्या कारण जास्त वाढून जाते. डॉक्टर म्हणे दूधही कमी करून द्या म्हणे. मग एकच वेळा घेतो सकाळी. आहो काय चांगला आहे. आणि मी काय म्हणत होतो, त्या पोरावाल्याला घरी बोलवा लागते ना आपल्याला. सगळं विचारपूस करा लागते ना, कसं करता काय करता. ठीक आहे ना, कधी बोलवतो तुला, कधी वेळ आहे सांग तू. तसं बोलून घेऊ त्या लोकायले मग. हाव ना, ते मंगल कार्यालय फिक्स करतील ना ते. सगळं काही विचारते ना आपल्याला. अरे ठीक आहे ना मग, करून टाक फोन आणि विचारून घ्या लागते नाही काय. मी काय म्हणतो तुम्हीच फोन करा आणि बोलून घ्या. मी येऊन जाईन त्या दिवशी. ठीक आहे ना, लावीन फोन ना करून टाका नाही काय, विचारपूस करून घेईन त्यांना कधी येते काय येते. हाव ना, मग दिवस कमी राहते ना आपल्या, जो पत्रिका गित्रिका छापणे आहे काही करणं आहे. ठीक आहे ना, तसं करू. हा ना, सगळ्या गोष्टी बोलून घ्या, द्या घ्यायच्या सगळं काही. चालते ना, बोलून घेऊ. चाल बाई येतो. ठीक आहे ना, ये भाऊ. हॅलो. हा बोला योगीची. काय नाही, काय चालू आहे? काय नाही बा, जेवण घेऊन झालं, आता झोपायची तयारी. हाव काय झालं जेवण? काय केलं होतं जेवण आज? काय नाही, सध्या तुळशी दाणे आणि वांग्याची भाजी सुरू आहे. हाव का? तुमचं झालं जेवण? हाव झालं जेवण. अजून आई बाबा काय म्हणते? काही नाही, आई बाबा झोपले आता. हा काय लवकर झोपते? थंडी आहे ना, 9-10 वाजतापर्यंत झोपून जाते. अच्छा चांगलं आहे. अजून सांग, झाली लग्नाची तयारी सुरू? नाही हो, घरात गोष्टी चालू आहे ना, तुमच्या घरच्या लोकांना बोलवायची. हा व इकडे तेच चालू होतं की पोरीवाल्याच्या घरी जावं लागते, सगळं विचारपूस करावं लागते. मग तू काय घेणार आहे? लाचा घेणार आहे की साडी घेणार आहे? आता पाहू बा, सगळे म्हणतील ते घेईन मी. अरे पण तू इच्छा असेल ना काहीतरी घ्यायची. नाही हो, अशी काही इच्छा नाही आहे माझी. चांगली आहे बा, तुझी कोणती इच्छा नाही तर. नाही हो, काय करता. माझं कसं म्हणणं आहे की जितकं कमी खर्च होईल तितका कमी खर्चात लग्न करावं. चांगला विचार आहे तुमचा, माझा पण तोच विचार आहे. जास्त काही खर्च करायला काही मजा नाही आहे नाही का हो. हाव ग, लोक कसे 4 दिवस गोष्टी करते आणि 5व्या दिवशी विसरून जाते. ठीक आहे ना, आपल्या दोघांचे चांगले विचार आहे नाही काय. उगाच मग कर्ज करून काय कर सांगते, कर्ज फेडत असायला सांगते. हो ना, ते बरोबर आहे ना, तसंच करू आपण, जास्त काही खर्च करू नये. आणि मी काय म्हणत होते, हो तुमच्या गावात तो दुकानदार आहे का एक, काय नाव आहे त्याचं? अगं हो, मला माहिती पडलं. काय माहिती पडलं तुम्हाला? अगं तो ज्याची गोष्ट करताय ना तो माझा मित्रच आहे. काय? तुझी फ्रेंड त्याच्या मामाची मुलगी आहे. हो का हो. हो ग, आपल्या डेअरी जवळच त्यांचं घर आहे. अच्छा अच्छा. तू तुझ्या फ्रेंडला बोलवलं नव्हतं? नाही हो, ती साक्षगंधाला गेली होती ना, मी पण तर नाही बोलवतो तुमच्या मित्राला. नाही ग, तो पण साक्षगंधाला गेला होता. अच्छा. आणि मी काय म्हणत होतो, माझ्या छोट्या बहिणीचा बड्डे 10 तारखेला. हाव का, येऊ का मग मी? हो ना, या ना, या आपण गिफ्ट घेऊन या. ठीक आहे ना, तू सांग कोणतं गिफ्ट आणायचं. खरं सांगणार ना, जे गिफ्ट पाहिजे ते. हो ग, तू सांग तर खरं. मी काय म्हणत होते, तिले मोबाईल पाहिजे होता. तिनं पहिल्याच वेळेस एक वेळेस म्हणजे आताच मला फर्स्ट टाइम काही गिफ्ट मागितलं, तर ती बोलता बोलता बोलली की मोबाईल. तर मी तिला बोलता बोलता बोलले की ठीक आहे, मी घेऊन देतो, माझे जे खाऊचे पैसे येतील त्याच्यात मोबाईल घेऊन देतो तुले. अच्छा, तिला मोबाईल पाहिजे काय? ठीक आहे ना. नाही हो, मी अर्धे पैसे देतो, अर्धे पैसे तुम्ही टाका. ठीक आहे ना. कोणता पाहिजे? नाही हो, तसं काही तिने सांगितलं नाही की हा पाहिजे की तो पाहिजे. तिला फक्त मोबाईल पाहिजे. ठीक आहे ना, मग आणून देतो. तू या मोबाईल आहे तसंच आणून देतो. नाही, मी अर्धे पैसे देईन तुम्हाला.
नको ना भाऊ, तुझे पैसे माहीत आहे माझे पैसे तू येच आहे, घेऊन देतो एकच आहे ते साडी. लय खुश होऊन जाईन होते. ठीक आहे ना, मी येतो 10 तारखेला बड्डेले. येऊ की नाही? या ना. आता तू म्हणत असेल की येऊ नका, तर मी येत नाही. नाही व या ना, मी कुठं असं म्हणते. ठीक आहे, मग करा आराम. ठीक आहे, तुम्ही आराम करा. बाय. ठीक आहे, bye. ठीक आहे मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय.